महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2020 पेपर दुसरा विषय इंग्रजी महाटेट 2020 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी विषयात आलेले सर्व प्रश्न पाहणार आहोत. योग्य तेथे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. झालेल्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवावी लागेल. तसे केले तरच यश आपल्याला निश्चित मिळेल, हमखास मिळेल. मागील झालेल्या परीक्षेतील जे प्रश्न असतात ते आपल्याला दिशा देण्याचे काम करतात. चला तर मग पाहूया 2020 साली झालेल्या TET परीक्षेत आलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. नायदर ऑफ देम इज गुड. हे वाक्य नकारार्थी आहे कारण त्यात नायदर आलेला आहे, त्यामुळे त्याचा टॅग होकारार्थी होईल. पर्याय क्रमांक 1, 2, 3 पाहिल्यास आपल्याला कळेल की त्या ठिकाणी नॉटचा वापर केलेला आहे, म्हणून हे तिन्ही पर्याय त्या ठिकाणी योग्य नसणार. म्हणून अचूक उत्तर आहे आर दे. ज्या वाक्यांची सुरुवात नोबडी, नन, नायदर, नो वन या शब्दांनी होत असेल तर त्यांचा टॅग करताना त्यांच्याऐवजी दे हे सर्वनाम वापरले जाते. दे नुसारच आपल्याला टू बीचे रूप घ्यावे लागेल आणि ते आपण आर घेतलेले आहे, म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असणार आहे आर दे. प्रश्न क्रमांक 2. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चारही पर्याय पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की तिसऱ्या पर्यायात त्याचा जो उच्चार आहे सबसिडरी यात आय राहिलेला आहे, त्यामुळे ते अचूक उत्तर आहे, म्हणजेच मिसस्पेल्ड वर्ड सबसिडरी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. पर्याय आहेत कोरोडेड, कन्झ्युम, कॉन्फिस्केटेड, स्वॅलोड. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे कोरोडेड, कारण रस्ट हॅज इटन अवे द प्लेट या वाक्यात इटन अवे ही एक फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ कोरोडेड म्हणजेच गंजलेला असं होतो. प्रश्न क्रमांक 4. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये पर्यायात दिलेल्या अंकांनुसार अक्षरांची मांडणी करावी व अचूक शब्द ओळखावा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे, कारण त्याचा शब्द तयार होतो PLACID म्हणजेच प्लेसिड. त्याचा अर्थ होतो सौम्य किंवा शांत. प्रश्न क्रमांक 5. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण वाक्य तयार होते इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन दॅन द वन्स इन वेस्टर्न कंट्रीज. प्रश्न क्रमांक 6. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाइन्ड वर्ड. ही वॉज ऑल अलोन व्हेन आय सॉ हिम. या वाक्यात ऑल या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडव्हर्ब, कारण ऑल हा शब्द अलोन या ॲडजेक्टिव्ह विषयी माहिती सांगतो, त्यामुळे ते पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 7. व्हॉट डज द अंडरलाईन मोडल ऑक्झिलरी एक्सप्रेस. शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉजिकल सर्टेनिटी. प्रश्न क्रमांक 8. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. पर्याय क्रमांक 1 वन हू हेट्स मॅनकाइंड. मिसअँथ्रोप. त्यालाच आपण मानवाचा द्वेष्टा किंवा समाजापासून दूर राहणारा असं म्हणत असतो. हे अचूक आहे. पर्याय क्रमांक 2 वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजेच परोपकारी. हे देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 वन हू कलेक्ट्स ऑर स्टडीज स्टॅम्प्स. फिलॅटेलिस्ट म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह करणारा असं आपण त्याला पण म्हणतो. हे देखील बरोबर आहे. चौथी जोडी बघा, वन हू हेट्स वुमेन. या ठिकाणी मिसोगायनिस्ट असा शब्द पाहिजे होता, परंतु या ठिकाणी दिलेला पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 4 मधील जो शब्द दिलेला आहे फिलॅन्डरर, त्याचा अर्थ होतो स्त्रियांना भुलवणारा. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डिस्परेट रिझल्ट. म्हणजेच या प्रश्नात तुम्हाला सिनोनिम्स विचारलेले आहेत. डिस्परेट शब्दाचा सिनोनिम आहे डिफरंट, त्यामुळे पर्याय क्रमांक असणार आहे 4. अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 डिफरंट म्हणजेच वेगळे.
प्रश्न क्रमांक 10. चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. शब्द दिलेला आहे फ्रेल्टी, त्याचा अर्थ होतो दुर्बलता. म्हणजे त्या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्ट्रेंथ, म्हणजे सामर्थ्य. दुर्बलता, दौर्बल्य आणि सामर्थ्य. प्रश्न क्रमांक 11. फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड्स. ही डॅश डॅश इफ वी थिंक इट नेसेसरी. इफ क्लॉज असलेल्या वाक्यात जर वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचे असेल तर दुसरे वाक्य हे सिम्पल फ्युचर टेन्सचे येते. व या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन किंवा पॅसिव्हची रचना करायची असल्याने अचूक पर्याय क्रमांक 2 विल बी इंटरव्ह्यू हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ही विल विन द रेस इफ ही डॅश डॅश रनिंग रेग्युलरली. हे सुद्धा इफ क्लॉज असलेलं वाक्य आहे. या वाक्यात ही विल विन द रेस हे सिम्पल फ्युचर मधील वाक्य आहे. त्यामुळे पुढे येणारं जे विधान असेल किंवा वाक्य असेल ते सिम्पल प्रेझेंटमधलं असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 प्रॅक्टिसेस. वाक्य तयार होईल ही विल विन द रेस इफ ही प्रॅक्टिसेस रनिंग रेग्युलरली. प्रश्न क्रमांक 13. चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. डोंट आन्सर मी लाईक दॅट सेड रोहित टू राधा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रोहित ऑर्डर राधा नॉट टू आन्सर हिम बॅक लाईक दॅट. कारण डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट हे एक इम्परेटिव्ह वाक्य आहे किंवा आज्ञार्थी वाक्य आहे व अशा प्रकारच्या वाक्यामध्ये डोंट आला असेल तर त्याच्याऐवजी नॉट टू वापरला जातो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. टू एअर इज ह्युमॅन, टू फॉरगिव्ह डिव्हाइन. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटिथेसिस. उत्तराच्या 2 पर्यायात तुम्हाला गोंधळ होण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अँटिथेसिस आणि ऑक्झिमोरॉन. तर ऑक्झिमोरॉन म्हणजे विरोधाभास, हे लक्षात ठेवा. याचं एक उदाहरण पाहू. शी वॉज रेग्युलरली इरेग्युलर. म्हणजे या वाक्यामध्ये रेग्युलरली इरेग्युलर म्हणजे रेग्युलर पण आणि इरेग्युलर पण हे दोघे विरुद्ध शब्द एकानंतर एक आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज ॲन एरर. वेन ही वॉज टायर्ड ही टूक रेस्ट अंडर द शेड ऑफ अ ट्री, नो एरर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी. या ठिकाणी अंडर ऐवजी इन हा शब्द किंवा इन हे प्रेपोजिशन पाहिजे होते. प्रश्न क्रमांक 16. नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी अधोरेखित केलेल्या क्लॉजचे नाव सांगायचे आहे. वाक्य पाहूया. आय शॅल गो टू द प्लेस वेअर माय फ्रेंड लिव्ज. हा क्लॉज अधोरेखित केलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, कारण की या ठिकाणी वेअरने याची जोडणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17 ते 21 हे पॅसेजवर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 17. द बेसिक गायडिंग प्रपोजिशन अकॉर्डिंग टू द पॅसेज शुड बी. याचं अचूक उत्तर आहे नॅचरॅलिटी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. व्हॉट कुड बी द सुटेबल टायटल टू द पॅसेज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी व्हॉट हॅपन्स. प्रश्न क्रमांक 19. व्हॉट इज द पार्ट ऑफ नॉर्मल ह्युमन सेन्सरी ॲबिलिटी अकॉर्डिंग टू द पॅसेज. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेंज ऑफ परसेप्शन. प्रश्न क्रमांक 20. अ न्यू विजन अकॉर्डिंग टू द पॅसेज फ्रुक्टिफाईज. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाय इट सेल्फ. प्रश्न क्रमांक 21. एनी न्यू एक्सपिरियन्स अकॉर्डिंग टू द पॅसेज. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शूड जस्ट एनरिच वन्स एक्सपिरियन्स. प्रश्न क्रमांक 22. सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. माय फ्रेंड ऑलवेज लाइक्स टू ट्रॅव्हल बाय डॅश डॅश एअर सिन्स ही इज डॅश डॅश व्हेरी बिझी मॅन.
याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नो आर्टिकल आणि ए. याचं कारण आहे आपण केव्हाही जे मोड्स ऑफ ट्रॅव्हल आहेत त्यांच्या अगोदर आर्टिकल वापरत नाहीत. उदाहरणार्थ बाय एअर, बाय ट्रेन, बाय बस. आणि व्हेरीनंतर ॲडजेक्टिव्ह व नाऊन असेल तर आपण त्याच्या अगोदर ए हे उपपद वापरतो, आर्टिकल वापरतो. प्रश्न क्रमांक 23 चूज द करेक्ट प्रेपोजिशन्स फॉर द गिवन सेंटेन्स. यू मस्ट अकाउंट डॅश डॅश युअर अब्सेन्स डॅश द हॉस्टेल वॉर्डन. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॉर आणि टू. कारण अकाउंट फॉर ही एक फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण देणे. स्पष्टीकरण कोणाला देणार तर हॉस्टेल वॉर्डनला, म्हणून टू द हॉस्टेल वॉर्डन. प्रश्न क्रमांक 24 चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. इनफ हा शब्द ॲडजेक्टिव्ह नंतर वापरावा. तिसऱ्या पर्यायाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी इनफ हा स्ट्रॉंगच्या आधी वापरलेला आहे, म्हणून ते चुकीचे आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये शी इज टू स्ट्रॉंग टू कॅरी द बॉक्स या ठिकाणी टू नंतर शी इज टू वीक पाहिजे होतं, तेव्हा ते वाक्य बरोबर राहिलं असतं. चौथं वाक्य बघा, शी इज स्ट्रॉंग टू असं कधीच येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ए वाक्य भाऊ 31 cannon were fired to greet the royal guest. B. For social peace and harmony, we should all observe the canons of morality. वाक्य ए आणि बी मध्ये कॅननचा वेगवेगळा अर्थ आहे आणि स्पेलिंग देखील वेगवेगळा आहे, परंतु त्यांचा उच्चार सारखा आहे. त्याला होमोनिम्स असं म्हणतात. पहिल्या वाक्यात कॅननचा अर्थ तोप आणि दुसऱ्या वाक्यात कॅननचा अर्थ नियम किंवा सिद्धांत असा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 बोथ ए बी आर करेक्ट हे अचूक उत्तर असणार. कारण ए हे अर्थपूर्ण वाक्य आणि बी हे देखील अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यास त्या शब्दांची गरज आहे. प्रश्न क्रमांक 26 चूज द ऑड मॅन आउट. डिअर, शीप, स्वाईन, एलिफंट. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एलिफंट. प्रश्न क्रमांक 27 चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन्ड इडियम. पॅरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर देअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. या ठिकाणी थ्रू देअर नोजचा आपल्याला अर्थ बघायचा आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲन एक्स्ट्रीमली हाय प्राईज. कारण की थ्रू देअर नोज ही एक फ्रेज आहे किंवा इडियम आहे. त्याचा अर्थ होतो आवाक्यापेक्षा जास्त, म्हणजे टू पे मोर दॅन समथिंग इज वर्थ किंवा टू पे मच मनी फॉर समथिंग. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲन एक्स्ट्रीमली हाय प्राईज. प्रश्न क्रमांक 28 इफ सुनिधी हॅज ट्युमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. याचं अचूक उत्तर आहे ऑन्कॉलॉजिस्ट. पर्याय क्रमांक 3. कारण ऑन्कॉलॉजीमध्ये ट्युमरचा अभ्यास केला जातो आणि ऑन्कॉलॉजिस्ट त्या ट्युमरचा अभ्यास करून उपचार करतात. प्रश्न क्रमांक 29 विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेटोरिकल क्वेश्चन. रेटोरिकल क्वेश्चनमध्ये उत्तराची अपेक्षा नसते, हे लक्षात घ्या. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स. म्हणजे पालकांची दिशाभूल करणे योग्य आहे का. त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येत नाही, म्हणजे त्यात उत्तराची अपेक्षा नसते, म्हणून पर्याय क्रमांक 1. इतर जर विधानं पाहिली आर यू विलिंग टू जॉईन अवर ग्रुप, त्याच्यात येस किंवा नोने उत्तर येईल. कॅन यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, येस किंवा नोने उत्तर येणार. हॅव यू विजिटेड द ताजमहल, याच्यात देखील येस किंवा नोमध्ये उत्तर येईल. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इज इट फेअर टू मिसलीड पॅरेंट्स. प्रश्न क्रमांक 30 चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. ए they tried to pursue the principal. B. The principal denied their request. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 Despite their trying to pursue the principal, he denied their request. वाक्याचा मराठीत अर्थ पाहूया. प्राचार्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी विनंती नाकारली.